राधे राधे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये करंट अफेअर्सशी रिलेटेड काही क्वेश्चन्स घेऊन आलो आहोत। तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल। तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे। नीरज चोपडा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, नीरज चोपडा हा भालाफेकपटू आहे। पहिला ट्राय सर्व्हिस युद्ध सराव कोकण शक्ती कोणत्या दोन देशांमध्ये झाला? तर मित्रांनो, पहिला ट्राय सर्व्हिस युद्ध सराव कोकण शक्ती हा भारत व युनायटेड किंगडम या दोन देशांमध्ये झाला। 2023 मध्ये पहिला शेन वॉर्न मेन्स टेस्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर मित्रांनो, 2023 मध्ये पहिला शेन वॉर्न मेन्स टेस्ट ऑफ द इयर पुरस्कार हा ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा ह्याने जिंकला। टोकियो ऑलिम्पिक 2020चं आदर्श वाक्य काय होतं? तर मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020चं आदर्श वाक्य हे युनायटेड बाय इमोशन्स हे होतं। तर मित्रांनो, 2024चा ऑलिम्पिक हा पॅरिसमध्ये होणार आहे। सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव 2023 कोणत्या दोन देशांमध्ये झाला? तर मित्रांनो, सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव 2023 भारत व नेपाळ या दोन देशांमध्ये झाला। टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने किती पदके मिळवली होती? तर मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने 7 पदके मिळवली होती। मित्रांनो, कोरोनाच्या कारणास्तव टोकियो ऑलिम्पिक 2020 हा 2021 मध्ये घेण्यात आला होता। जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO मंकीपॉक्सचं नवीन नाव काय ठेवलं आहे? तर मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचं नवीन नाव एमपॉक्स असं ठेवलं आहे। तर मित्रांनो, मंकीपॉक्स हे काय आहे? तर मंकीपॉक्स हा एक व्हायरस आहे। हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या रोहतांग बोगद्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या रोहतांग या बोगद्याचे नवीन नाव अटल बोगदा असे ठेवण्यात आले आहे। अंदमान निकोबारमधील हॅवलॉक बेटाचे नवीन नाव काय करण्यात आले आहे? तर मित्रांनो, अंदमान निकोबारमधील हॅवलॉक बेटाचे नवीन नाव हे स्वराज बेट असे करण्यात आले आहे। तर मित्रांनो, भारतामधला एकमेव सक्रिय ज्वालामुखी हा अंदमान निकोबारमध्ये आहे। त्या ज्वालामुखीचे नाव बॅरन आयलँड असे आहे। तर दक्षिण आशिया देशामधला एकमेव सक्रिय ज्वालामुखी सुद्धा बॅरन आयलँड हाच आहे। अरुणाचल प्रदेश राज्यामधील किबिथू मिलिटरी स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेश राज्यामधील किबिथू मिलिटरी स्टेशनचे नवीन नाव हे जनरल बिपिन रावत मिलिटरी गॅरिसन असे ठेवण्यात आले आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये भारतामधील 42वे जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे? तर मित्रांनो, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये भारतामधील 42वे जागतिक वारसा स्थळ हे कर्नाटक राज्यातील होयसळ मंदिर समूह हे बनले आहे। तर मित्रांनो, भारतातील 41वे जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे? तर मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले शांतिनिकेतन हे 41वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे। मित्रांनो, अलीकडेच चर्चेत असलेला नागोर्नो काराबाख विवाद कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? तर मित्रांनो, अलीकडेच चर्चेत असलेला नागोर्नो काराबाख विवाद हा अझरबैजान व आर्मेनिया या दोन देशांदरम्यानचा आहे। अलीकडेच भारतामधील कोणत्या राज्यामध्ये व्हॅनेडियम हा दुर्मिळ धातू सापडला आहे? तर मित्रांनो, भारतामधील गुजरात या राज्यामध्ये व्हॅनेडियम हा दुर्मिळ धातू सापडला आहे। 2023 मध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर मित्रांनो, 2023 मध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार हा एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला मिळाला। ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्री कोणाला मिळाला? तर मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिशेल येहो हिला मिळाला। हिला हा पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या मूव्हीसाठी मिळालेला आहे। ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, हा आपला क्वेश्चन झालेला आहे ऑलरेडी। तर पुन्हा बघूया।
ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा ब्रेंडन फ्रेझर याला मिळालेला आहे. याला हा द व्हेल या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. भारतीय बिलियर्ड स्टार पंकज अडवाणी 26व्यांदा वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचा विजेता ठरला. तर ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, भारतीय बिलियर्ड्स स्टार पंकज अडवाणी हा 26व्यांदा वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप विजेता ठरला. तर ही स्पर्धा कतार या देशामध्ये झाली होती. अलीकडेच नासा इम्पॅक्ट प्लॅनेट पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, अलीकडेच नासा इम्पॅक्ट प्लॅनेट हा पुरस्कार डॉक्टर सुजित रॉय यांना मिळालेला आहे. बुकर पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर बुकर पुरस्कार 2023 हा आयरिश लेखक पॉल लिंच यांना मिळालेला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या प्रोफेट सॉन्ग या कादंबरीसाठी मिळालेला आहे. मित्रांनो, 2023 मध्ये गोवा येथे झालेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे? तर मित्रांनो, 2023 मध्ये गोवा येथे झालेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फारसी चित्रपट एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळालेला आहे. इंडोनेशिया या देशाची नवीन राजधानी काय आहे? तर मित्रांनो, इंडोनेशिया या देशाची नवीन राजधानी ही नुसंतारा ही आहे. नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशातील लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली? तर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना नेपाळमधील लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी 8 चित्ते कोणत्या देशातून आणली होती? तर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी 8 चित्ते हे नामिबिया या देशातून आणले होते आणि हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. 23वा फिफा अंडर-20 विश्वचषक 2023 कोणी जिंकला? तर मित्रांनो, 23वा फिफा अंडर-20 विश्वचषक 2023 हा विजेता संघ उरुग्वे आहे आणि उपविजेता हा इटली आहे. जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम टुर्नामेंट जिंकणारा टेनिसपटू कोण आहे? तर मित्रांनो, जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम टुर्नामेंट जिंकणारा टेनिसपटू हा सर्बिया या देशाचा नोवाक जोकोविच हा आहे. 2023 मध्ये पुणे येथे कोणत्या दोन देशादरम्यान मित्रशक्ती हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो, 2023 मध्ये पुणे येथे भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान मित्रशक्ती हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. कोणत्या राज्याने घोळ मासा हा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे? तर मित्रांनो, गुजरात या राज्याने घोळ मासा हा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे. टेनिस या खेळाशी संबंधित असलेला डेव्हिस कप 2023 कोणत्या देशाने जिंकला? तर मित्रांनो, टेनिस या खेळाशी संबंधित असलेला डेव्हिस कप 2023 हा इटली या देशाने जिंकला. तर उपविजेता हा ऑस्ट्रेलिया हा देश आहे. न्यूझीलंड या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो, न्यूझीलंड या देशाचे पंतप्रधान हे ख्रिस्तोफर लक्सन हे आहेत. लेक लाडकी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो, लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र या राज्याने सुरू केली आहे. कोणत्या कंपनीने भारतात भूकंप चेतावणी सेवा सुरू केली आहे? तर मित्रांनो, गुगल या कंपनीने भारतात भूकंप चेतावणी सेवा सुरू केली आहे. या सेवेचं नाव काय आहे? अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सर्व्हिस हे असं या सेवेचं नाव आहे. 2023चा 66वा महाराष्ट्र केसरी विजेता कोण ठरला आहे? तर मित्रांनो, 2023चा 66वा महाराष्ट्र केसरी विजेता हा सिकंदर शेख हा ठरलेला आहे आणि उपविजेता हा शिवराज राक्षे हा आहे. ही प्रतियोगिता पुण्यामध्ये झाली होती. कोणत्या वर्षी भारत हा पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर करण्यात आला? तर मित्रांनो, जानेवारी 2014 रोजी भारत हा पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर करण्यात आला. इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था.
इस्रोचे अध्यक्ष हे एस सोमनाथ हे आहेत आणि इस्रोचं मुख्यालय हे बंगळुरूमध्ये आहे. तेलंगणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर मित्रांनो, तेलंगणा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे रेवंत रेड्डी हे आहेत. मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर मित्रांनो, मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री हे मोहन यादव हे आहेत. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट 2023मध्ये कोणाला A+ रेटिंग देण्यात आले आहे तर मित्रांनो, ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँक रिपोर्ट 2023मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांना A+ रेटिंग देण्यात आले आहे. राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर मित्रांनो, राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे भजनलाल शर्मा हे आहेत. तर तिथले राज्यपाल म्हणजेच राजस्थानचे राज्यपाल हे कलराज मिश्रा हे आहेत. पोलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो, पोलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून डोनाल्ड टस्क यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर म्हणजेच स्वरवेद महामंदिराचे उद्घाटन केले आहे तर मित्रांनो, नरेंद्र मोदींनी वाराणसी, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन सेंटर स्वरवेद महामंदिराचे उद्घाटन केले आहे. हॉर्नबिल हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला तर मित्रांनो, हॉर्नबिल हा महोत्सव नागालँड या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. छत्तीसगड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर मित्रांनो, छत्तीसगड या राज्याचे नवीन मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे आहेत आणि तिथले राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन हे आहेत. कोणत्या राज्याने द बेस्ट सस्टेनेबल वाईल्ड लाईफ टुरिझम स्टेट अवॉर्ड जिंकला आहे तर मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्याने द बेस्ट सस्टेनेबल वाईल्ड लाईफ टुरिझम स्टेट अवॉर्ड जिंकला आहे. अलीकडेच लाल ग्रह दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर मित्रांनो, लाल ग्रह दिवस हा 28 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा करण्यात आला. मित्रांनो, अलीकडेच कोणत्या देशात क्राकाटोआ या ज्वालामुखीचा विस्फोट झाला तर मित्रांनो, अलीकडेच इंडोनेशिया या देशामध्ये क्राकाटोआ या ज्वालामुखीचा विस्फोट झाला. अर्जेंटिना या देशाचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर मित्रांनो, अर्जेंटिना या देशाचे राष्ट्रपती म्हणून जेवियर मिलेई यांची निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. हॉट बलून प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर मित्रांनो, हॉट बलून प्रकल्प हा हरियाणा या राज्याने सुरू केलेला आहे. भारतात सर्वात मोठा रेल्वे अपघात हा कुठे झाला होता तर मित्रांनो, अलीकडेच हा अपघात झालेला आहे. तर हा अपघात ओडिसामधल्या बालासोर येथे झालेला होता. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023मध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या राज्याने मिळवले तर मित्रांनो, गोवा येथे झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023मध्ये सर्वात जास्त पदक महाराष्ट्र या राज्याने मिळवले आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत तर मित्रांनो, भारताचे सॉलिसिटर जनरल हे तुषार मेहता हे आहेत. 19व्या आशियाई खेळ 2023मध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली तर मित्रांनो, चीनमधल्या हाँगझोऊ या शहरामध्ये झालेल्या 19व्या आशियाई खेळ 2023मध्ये भारताला एकूण 107 पदके मिळाली. 19व्या आशियाई खेळामध्ये पदक तालिकेत भारताने कोणता क्रमांक पटकावला तर मित्रांनो, 19व्या आशियाई खेळामध्ये पदक तालिकेत भारताने 4था क्रमांक पटकावला. म्हणजेच भारताने एकूण 107 पदके जिंकली. त्यामध्ये 28 गोल्ड आहेत, 38 सिल्वर आहेत आणि 41 ब्रॉन्झ पदके आहेत. असे एकूण 107 पदके भारताने जिंकली. नायजेरिया या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत तर मित्रांनो, नायजेरिया या देशाचे नवीन राष्ट्रपती हे बोला टिनुबू हे आहेत. फिफा रँकिंग 2023मध्ये जगातील नंबर 1 फुटबॉल संघ कोणता बनला आहे तर मित्रांनो, फिफा रँकिंग 2023मध्ये जगातील नंबर 1 फुटबॉल संघ हा अर्जेंटिना बनला आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे तर मित्रांनो, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे जयपूर या ठिकाणी बांधले जाणार आहे.
2024मध्ये कोणाला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, 2024मध्ये भारतरत्न पुरस्कार हा बिहारचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. 2023मध्ये किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, 2023मध्ये 106 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, त्यापैकी पद्मश्री पुरस्कार 91 जणांना देण्यात आला आहे. पद्मभूषण पुरस्कार हा 9 जणांना देण्यात आला आहे आणि पद्मविभूषण पुरस्कार हा 6 जणांना देण्यात आला आहे. तर मित्रांनो, पद्म पुरस्कार राष्ट्रपती प्रदान करत असतात. तर महाराष्ट्रातील किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर महाराष्ट्रातील 12 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? तर मित्रांनो, देशातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर हे तेलंगणा या राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे. भारताबाहेर जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन न्यू जर्सी अमेरिका येथे करण्यात आले. तर त्या मंदिराचे नाव काय आहे? तर मित्रांनो, भारताबाहेर जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन न्यू जर्सी येथे अमेरिका येथे करण्यात आले. तर त्या मंदिराचे नाव स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर असे आहे. प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? तर मित्रांनो, प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 हा रुईझियांग झांग जिंकला आहे. भारताचे 41वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणते बनले आहे? तर मित्रांनो, भारताचे 41वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ हे पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन हे बनले आहे. रॉ म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, रॉचे अध्यक्ष हे रवी सिन्हा हे आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या चंद्रयान-3चे लँडिंग साईट कोणत्या नावाने ओळखले जाईल? तर मित्रांनो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या चंद्रयान-3चे लँडिंग साईट हे शिवशक्ती बिंदू म्हणजेच शिवशक्ती पॉईंट या नावाने ओळखले जाईल. 2023मध्ये झालेल्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर मित्रांनो, 2023मध्ये झालेल्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू हा नीरज चोप्रा ठरला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर मित्रांनो, स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे गुजरातमधील सुरत आणि मध्य प्रदेशमधील इंदोर हे 2 शहरे संयुक्तरित्या स्वच्छ आहेत. तर राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे स्वच्छ राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 2023मध्ये भारताने कितव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला? तर मित्रांनो, 2023मध्ये भारताने 77व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. तर 2024मध्ये भारत 78व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. 2023मधील भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती? तर मित्रांनो, 2023मधील भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनाची थीम ही नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट ही होती. पॅराग्वेचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहे? तर मित्रांनो, पॅराग्वे या देशाचे नवीन राष्ट्रपती सॅन्टियागो पेना हे बनले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा 2023मध्ये कितवा राज्याभिषेक सोहळा रायगड येथे पार पडला? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा 2023मध्ये 350वा राज्याभिषेक सोहळा हा रायगड येथे पार पडला. जागतिक आरोग्य संघटनेच्या बाह्य महालेखा परीक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेच्या बाह्य महालेखा परीक्षकपदी ही गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड झाली आहे आणि यांचा कालावधी हा 2024 ते 2027 असा राहणार आहे. तर गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. जगातील सर्वात मोठा नार्को स्टेट कोणता देश बनला आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठा नार्को स्टेट हा सिरिया
हा देश बनला आहे. तर मित्रांनो, नार्को स्टेट म्हणजे काय? तर मित्रांनो, नार्को स्टेट म्हणजे देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी नशिल्या पदार्थाची निर्यात करणे. जसं की सिरियामध्ये एम्फेटिन टॅब्लेटची सर्वात जास्त निर्यात केली जाते. भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालये आहेत? तर मित्रांनो, भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. भारताचे 25वे उच्च न्यायालय कुठे स्थापन झाले? तर मित्रांनो, भारताचे 25वे उच्च न्यायालय हे 1 जानेवारी 2019 रोजी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन झाले. 2023मध्ये संपन्न झालेल्या 15व्या ब्रिक्स शिखर संमेलनाचे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? तर मित्रांनो, 2023मध्ये संपन्न झालेल्या 15व्या ब्रिक्स शिखर संमेलनाचे यजमानपद हे दक्षिण आफ्रिका या देशाकडे होते. मित्रांनो, ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांचा संघ म्हणजेच ब्रिक्स. मित्रांनो, 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्स या संघटनेमध्ये आणखी किती देश स्थायी सदस्य देश म्हणून सहभागी झालेत? तर मित्रांनो, 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्स संघटनेमध्ये 5 देश स्थायी सदस्य देश म्हणून सहभागी झालेत. तर ते 5 देश कोणते आहेत? तर बघूया. मिस्र, इथिओपिया, इराण, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात असे हे 5 देश ब्रिक्स संघटनेमध्ये 1 जानेवारी 2024 पासून स्थायी सदस्य देश म्हणून सहभागी झाले आहेत. देशाच्या कोणत्या पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागाला स्कॉच सिल्वर पुरस्कार 2023 देण्यात आला? तर मित्रांनो, देशाच्या चंदीगड या पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागाला स्कॉच सिल्वर पुरस्कार 2023 देण्यात आला आहे. फेमिना मिस इंडिया 2023ची विजेती कोण ठरली आहे? तर मित्रांनो, फेमिना मिस इंडिया 2023ची विजेती ही राजस्थान राज्याची नंदिनी गुप्ता ही ठरली आहे. महाराष्ट्र शासनाने 6वी ते 8वी या इयत्तेसाठी कोणता विषय बंधनकारक केला आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 6वी ते 8वी या इयत्तेसाठी कृषी विषय हा बंधनकारक केलेला आहे. गज उत्सव 2023 कुठे पार पडला? तर मित्रांनो, गज उत्सव 2023 हा आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान म्हणजेच काझीरंगा नॅशनल पार्क येथे पार पडला. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे आहेत आणि उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत. ओडिशा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, ओडिशा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री हे नवीन पटनायक हे आहेत. तर ओडिशा राज्याचे राज्यपाल हे रघुवर दास हे आहेत. नवी दिल्लीतील भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन कोणी केले? तर मित्रांनो, नवी दिल्लीमधील भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे श्री नरेंद्र मोदी यांनी 28 मे 2023 रोजी केले. कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे सिद्धरामय्या हे आहेत. तर कर्नाटक राज्याचे राज्यपाल हे थावरचंद गहलोत हे आहेत. मित्रांनो, वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण आहेत? तर मित्रांनो, वायुसेनेचे नवीन उपप्रमुख हे एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे आहेत. रिंग साइड हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, रिंग साइड हे पुस्तक डॉक्टर विजय दर्ड यांनी लिहिले. लिप्झिंग बुक प्राइज पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, लिप्झिंग बुक प्राइज पुरस्कार 2023 हा रशियाची लेखिका मारिया स्टेपनोव्हा हिला मिळालेला आहे. 2023मध्ये झालेली 17वी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून चीनचा पहिला विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे? तर मित्रांनो, 2023मध्ये झालेली 17वी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून डिंग लिरेन हा चीनचा पहिला विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. 2023मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सायन्स 20 एंगेजमेंट ग्रुप मीटिंग कोठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, 2023मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सायन्स 20 एंगेजमेंट ग्रुप मीटिंग हे लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आली होती. डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे भारतातील पहिले राज्य
कोणते बनले आहे? तर मित्रांनो, डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे भारतातील पहिले राज्य हे केरळ राज्य बनले आहे. कोणत्या राज्याने 2023मध्ये मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना सुरू केली? तर मित्रांनो, बिहार या राज्याने 2023मध्ये मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना सुरू केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023मध्ये भारताचा 132 अर्थव्यवस्थांपैकी 40वा क्रमांक आहे. तर पहिल्या 3 नंबरवर कोण कोण आहेत? स्वित्झर्लंड 1 नंबरवर आहे, स्वीडन 2 नंबरवर आहे आणि युनायटेड स्टेट्स हा 3 नंबरवर आहे. तर मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स कोणती संस्था जारी करते? तर मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स ही जागतिक बौद्धिक संपदा संस्था जारी करते. मित्रांनो, खेलो इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, खेलो इंडियाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. डायमंड लीग 2023मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने कोणते पदक पटकावले? तर मित्रांनो, डायमंड लीग 2023मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने रजत पदक पटकावले. तर मित्रांनो, या लीगमध्ये सुवर्ण पदक हे चेक रिपब्लिकच्या जाकूब वादलेच याने पटकावले. इस्रायल या देशाने हमास विरुद्ध असलेल्या लढ्याला काय नाव दिलेले आहे? तर मित्रांनो, इस्रायल या देशाने हमास विरुद्ध असलेल्या लढ्याला ऑपरेशन आयर्न स्वार्ड्स असे नाव दिलेले आहे. मित्रांनो, 2019मध्ये भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते? तर मित्रांनो, 19मध्ये भारतरत्न पुरस्काराने 3 जणांना सन्मानित करण्यात आले होते. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेंद्र हजारिका या तिघांना 2019मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मित्रांनो, 2019 नंतर 2023पर्यंत कोणालाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं नाही आहे. आता फक्त 2024मध्ये भारतरत्न पुरस्काराने बिहारचे माजी 2दा मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गवासी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खंजर हा 11वा संयुक्त लष्करी सराव 2024 कोणत्या 2 देशांमध्ये होणार आहे? तर मित्रांनो, खंजर हा 11वा संयुक्त लष्करी सराव 2024 भारत व किर्गिझिस्तान या 2 देशांमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024च्या दरम्यान हिमाचल प्रदेशच्या बकलोहमध्ये हा सराव होणार आहे. 71वी मिस वर्ल्ड प्रतियोगिता 2023 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, 71वी मिस वर्ल्ड प्रतियोगिता 2023 ही 2024मध्ये भारत या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मित्रांनो, ड्युरंड कप 2023 कोणी जिंकला? तर मित्रांनो, ड्युरंड कप 2023 हा विजेता संघ मोहन बागान सुपर जायंट्स हा आहे. तर उपविजेता हा ईस्ट बंगाल आहे. तर मित्रांनो, ड्युरंड कप कोण आयोजित करतो? तर ड्युरंड कप हा ड्युरंड फुटबॉल टूर्नामेंट सोसायटी आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून आयोजित केला जाते. हा आशियातला सर्वात जुना आणि जगातला 3रा सर्वात जुना फुटबॉल टूर्नामेंट आहे. गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, गुजरात या राज्याचे नवीन मुख्यमंत्री हे भूपेंद्र पटेल हे आहेत. तर गुजरात राज्याचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023ची थीम काय होती? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023ची थीम ही मानवतेसाठी योग ही थीम होती. BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष हे रॉजर बिन्नी हे आहेत. तर BCCIचे उपाध्यक्ष हे राजीव शुक्ला हे आहेत. IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, IPLचे अध्यक्ष हे अरुण धुमाळ हे आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त हे उर्विंदर पाल सिंग हे आहेत. नेपाळ या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो, नेपाळ या देशाचे पंतप्रधान हे पुष्पकमल दहल हे आहेत. आणि नेपाळ या देशाचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल
हे आहेत. रामचंद्र पौडेल हे नेपाळचे तिसरे राष्ट्रपती आहेत. केरळ या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, केरळ या राज्याचे मुख्यमंत्री हे पिनरई विजयन हे आहेत. तर केरळचे राज्यपाल कोण आहेत? तर केरळचे राज्यपाल हे आरिफ मोहम्मद खान हे आहेत. मित्रांनो, विश्व स्नूकर स्पर्धा 2023चा विजेता कोण आहे? तर विश्व स्नूकर स्पर्धा 2023चा विजेता हा लुका ब्रेसेल आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव हे अहिल्यानगर असे आहे. मित्रांनो, औरंगाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? तर औरंगाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव हे छत्रपती संभाजीनगर आहे. उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे? तर मित्रांनो, उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव हे धाराशिव असे आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? तर मित्रांनो, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक हे राहुल द्रविड आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया पुढच्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, प्रसिद्ध सबरीमाला मंदिर हे केरळ या राज्यामध्ये आहे. बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, बिपिन द मॅन बिहाइंड द युनिफॉर्म या पुस्तकाचे लेखक रचना बिस्वात रावत या आहेत. ब्राझील या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो, ब्राझील या देशाचे नवीन राष्ट्रपती हे लुईज इनासियो लुला हे आहेत. कोणत्या राज्याने भारतामध्ये सर्वात मोठा IT हब बनवण्याची घोषणा केली आहे? तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याने भारतामध्ये सर्वात मोठा IT हब बनवण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, इंटरपोलने मानवी तस्करीविरुद्ध कोणती मोहीम सुरू केली आहे? तर मित्रांनो, इंटरपोलने मानवी तस्करीविरुद्ध ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2 ही मोहीम सुरू केली आहे. अलीकडेच चर्चेत असलेला ग्रीन OH 2050 हा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, अलीकडेच चर्चेत असलेला ग्रीन OH 2050 हा प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMOशी संबंधित आहे. 2023मध्ये पार पडलेला अंडर-19 एशिया कप कोणी जिंकला? तर मित्रांनो, 23मध्ये पार पडलेला अंडर-19 एशिया कप हा बांगलादेशने जिंकला. तर उपविजेता हा संयुक्त अरब अमिरात होता. कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकेला 2023मध्ये ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, नंदिनी दास या भारतीय वंशाच्या लेखिकेला 2023मध्ये ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, 12 U2 बिझनेस फोरम 2023चे पहिले संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? तर मित्रांनो, 12 U2 बिझनेस फोरम 2023चे पहिले संमेलन हे संयुक्त अरब अमिरेतच्या अबुधाबी येथे करण्यात आले होते. तर मित्रांनो, 12 U2 हा भारत, इस्रायल, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात या 4 देशांचा समूह आहे. चिदंबरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, चिदंबरा या पुस्तकाचे लेखक सुमित्रा नंदन पंत या आहेत. कोणाला सत्यजित रे लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, सत्यजित रे लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2023ने हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस याला सन्मानित करण्यात आले. 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2023 कुठे पार पडला? तर मित्रांनो, 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 2023 हा गोवा या राज्यामध्ये पार पडला. अलीकडेच देशातील पहिले सोलर रूफ सायकलिंग ट्रॅक कुठे करण्यात आले? तर मित्रांनो, अलीकडेच देशातील पहिले सोलर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन हे हैदराबाद येथे करण्यात आले. मित्रांनो, 2023मध्ये आशियातील सर्वात जुनी फुटबॉल टुर्नामेंट ड्युरंड कप 2023चे 132वे संस्करण कुठे आयोजित करण्यात आले होते? तर मित्रांनो, 2023मध्ये आशियातील सर्वात जुनी फुटबॉल टुर्नामेंट ड्युरंड कप 2023चे 132वे संस्करण हे कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग व कोक्राझार इथे
आयोजित करण्यात आले होते. तर मित्रांनो, या कपचा विजेता संघ हा मोहन बागान सुपर जायंट हा आहे. तर उपविजेता हा ईस्ट बंगाल हा आहे. अलीकडेच त्रिपुरा राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर मित्रांनो, अलीकडेच त्रिपुरा या राज्याचे नवीन राज्यपाल हे इंद्रसेना रेड्डी नल्लू हे बनले आहेत. तर त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री हे माणिक साहा हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जगात सर्वात शक्तिशाली लेझर वॉल्कन 2020 परियोजना कोणत्या देशाने सुरू केली? तर मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली लेझर वॉल्कन 2020 परियोजना ही युनायटेड किंगडम या देशाने सुरू केली. चीनमधील हॉंगझोऊ येथे पार पडलेल्या 19व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष क्रिकेट व महिला क्रिकेट टीमने कोणते पदक पटकावले? तर मित्रांनो, चीनमधील हॉंगझोऊ येथे पार पडलेल्या 19व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष क्रिकेट व भारतीय महिला क्रिकेट टीमने सुवर्ण पदक पटकावले आहे. हिंद महासागर रिम असोसिएशन 2023 च्या मंत्री परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषवले? तर मित्रांनो, हिंद महासागर रिम असोसिएशन 2023च्या मंत्री परिषदेचे अध्यक्षपद हे श्रीलंकेनं भूषवले. तर मित्रांनो, श्रीलंका हा 2023 ते 2025 पर्यंत या असोसिएशनचा अध्यक्ष असेल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या सहकार्याने जपानी कंपनी हिताची पेमेंट सर्व्हिसेसने देशातील पहिले UPI ATM कोणत्या ठिकाणी लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने जपानी कंपनी हिताची पेमेंट सर्व्हिसेसने देशातील पहिले व्हाईट लेवल UPI ATM हे मुंबई या ठिकाणी लॉन्च केले आहे. 2023मध्ये सर्वश्रेष्ठ पोशाख डिझाईनचा ऑस्कर अवॉर्ड कोणाला मिळाला? तर मित्रांनो, 2023मध्ये सर्वश्रेष्ठ पोशाख डिझाईनचा ऑस्कर अवॉर्ड हा रुथ कार्टर याला मिळाला. कोणत्या चित्रपटासाठी? तर ब्लॅक पॅन्थर वकंडा फॉरएव्हर या चित्रपटासाठी. तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री हे रेवंत रेड्डी आहेत. तर तेलंगणा या राज्याचे राज्यपाल हे तमिलिसाई सुंदरराजन या आहेत. 2023मध्ये पार पडलेल्या 95व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट गीताचा पुरस्कार कोणत्या गीताला मिळाला आहे? तर मित्रांनो, 2023मध्ये पार पडलेल्या 95व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट गीताचा पुरस्कार हा नाटू नाटू या गीताला मिळाला आहे. नाटू नाटू हे गीत RRR या चित्रपटातील आहे. हंग्री स्टोन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, हंग्री स्टोन्स या पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे आहेत. गोव्यामध्ये पार पडलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर काय होता? तर मित्रांनो, 2023मध्ये गोव्यामध्ये पार पडलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर हा मोगा होता. भारतातील पहिले 3D प्रिंटेड डाकघर कुठे सुरू झाले आहे? तर मित्रांनो, भारतातील पहिले 3D प्रिंटेड डाकघर हे कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे सुरू झाले आहे. मित्रांनो, कर्नाटक राज्याची राजधानी ही बंगळुरू आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये कोणत्या विश्वविद्यालयाने पहिलं स्थान प्राप्त केलं आहे? तर मित्रांनो, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पंजाब विश्वविद्यालयाने पहिलं स्थान प्राप्त केलं आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023चे आयोजन कोणत्या राज्याने केले होते? तर मित्रांनो, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023चे आयोजन हे उत्तर प्रदेश राज्याने केले होते. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023चे उद्घाटन कोणी केले होते? तर मित्रांनो, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांनी केले होते. तर मित्रांनो, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या गोवा या राज्यामध्ये झाल्या होत्या. तर मोदींनी जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं. ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा ब्रेंडन फ्रेसर याला मिळाला आहे. मित्रांनो, कोणत्या राज्याच्या वाडाकोलम या तांदूळाला
GI टॅग प्रदान केले गेले. तर मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याच्या वाडाकोलम तांदूळाला GI टॅग प्रदान केले गेले. गोवा राज्याने स्थापित केलेला म्हणजे सुरू केलेला पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार कोणी प्राप्त केला? तर मित्रांनो, गोवा राज्याने स्थापित केलेला पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार हा इस्रोच्या युवास राव सॅटेलाईट सेंटरचे डॉक्टर मथवराज यस यांनी प्राप्त केला. भारताचा 84वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? मित्रांनो, भारताचा 84वा ग्रँडमास्टर हा वैशाली रमेश बाबू ही बनली आहे. तर मित्रांनो, आर प्रज्ञानंदनची बहीण म्हणजेच रमेश बाबू प्रज्ञानंदनची ही बहीण आहे. तर मित्रांनो, ग्रँडमास्टर हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ग्रँडमास्टर हा शब्द बुद्धिबळाशी संबंधित आहे म्हणजेच शतरंजशी संबंधित आहे. वैश्विक स्टार्टअप फंडिंग रँकिंग 2023मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो, वैश्विक स्टार्टअप फंडिंग रँकिंग 2023मध्ये भारताचा 4था क्रमांक आहे. चीनमधील हॉंगझौ येथे झालेल्या 19व्या आशियाई खेळाची आदर्श वाक्य काय होती? तर मित्रांनो, चीनमधील हॉंगझौ येथे झालेल्या 19व्या आशियाई खेळाचे आदर्श वाक्य हे हार्ट टू हार्ट हे होते. तर आशियाई खेळाचा शुभंकर हा मेमोरीज ऑफ जियांगनान म्हणजेच चेनचिन, कॉंकांग आणि लियान लियन हे शुभंकर होते. तर मित्रांनो, हे तुम्हाला पाठ करावे लागतील. 34वा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2023 कुणाला मिळाला? तर मित्रांनो, 34वा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2023 हा एलेसेंड्रा कोराप मुंडुरुकू यांना मिळाला. भारतात पहिल्यांदाच कोणत्या राज्याने उन्हाळ्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी वॉटर बजेट बनवले आहे? तर मित्रांनो, भारतात पहिल्यांदाच केरळ या राज्याने उन्हाळ्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी वॉटर बजेट बनवले आहे. अट्टुकल पोंगल उत्सव हा 10 दिवसांचा सण कुठे साजरा केला जातो? मित्रांनो, इथे लक्ष द्या. पोंगल सण हा तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो, तर अट्टुकल पोंगल उत्सव हा 10 दिवसांचा सण केरळमधल्या तिरुअनंतपुरम येथे साजरा केला जातो. वर्षाच्या सुरुवातीला कोणता ग्रँड स्लॅम टुर्नामेंट खेळला जातो? तर मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन हा ग्रँड स्लॅम टुर्नामेंट खेळला जातो. आशियातला पहिला फ्लोटिंग फेस्टिवल कोणत्या शहरात सुरू केला गेला? तर मित्रांनो, आशियातला पहिला फ्लोटिंग फेस्टिवल हा मध्य प्रदेशातील मंदसौर येथे सुरू केला गेला. मित्रांनो, या फेस्टिवलला भेट देणारे लोक हे फ्लोटिंग स्टेज, फ्लोटिंग मार्केट, बोट स्पा, बोट सवारी, लाईव्ह म्युझिकचा आनंद घेऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. कुणाच्या अध्यक्षतेखाली मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी गृह मंत्रालयाने आयोगाची स्थापना केली आहे? तर मित्रांनो, अजय लांबा हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहे. अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी गृह मंत्रालयाने आयोगाची स्थापना केली. 19व्या आशियाई खेळ 2023मध्ये लवलिना बोरगोहेन हिने कोणते पदक पटकावले? तर मित्रांनो, 19व्या आशियाई खेळ 2023मध्ये लवलिना बोरगोहेन हिने रजत पदक पटकावले. मित्रांनो, हिने 75 किलोग्रॅम वजनी गटामध्ये रजत पदक पटकावले आणि ही बॉक्सर खेळाडू आहे. मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये भारताकडून पहिली पदक कोणी पटकावले होते? तर मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये भारताकडून पहिले पदक हे मीराबाई चानू हिने पटकावले. मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग या खेळात रजत पदक पटकावले होते. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोवा या राज्यामध्ये करण्यात आले होते. आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आसाम राज्याचे राज्यपाल गुलाबचंद्र कटारिया हे आहेत. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुन याला मिळाला आहे. 69व्या
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा आलिया भट्ट व कृती सेनन यांना मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब हा सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब हा बेलारूसच्या आरेना सबालेंका हिने जिंकला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब हा सर्बियाचा नोवाक जोकोविच याने जिंकला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब हा पोलंडच्या इगा स्विएतेक हिने जिंकला. विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2023मध्ये पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2023मध्ये पुरुष एकेरीचा किताब हा स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ याने जिंकला. विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब हा चेक गणराज्याच्या मार्टिना नवरातिलोवा हिने जिंकला. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा पुरुष एकेरीचा किताब हा सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने जिंकला. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2023चा महिला एकेरीचा किताब हा अमेरिकेच्या कोको गॉफ हिने जिंकला. 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 हा वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आला. 13वा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकला? तर 13वा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 हा सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. 72व्या मिस युनिव्हर्स 2023चा किताब कोणी जिंकला? तर 72व्या मिस युनिव्हर्स 2023चा किताब हा शेन्निस पॅलासियोस हिने जिंकला. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक या रश्मी शुक्ला बनल्या आहेत आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला महासंचालकसुद्धा बनल्या आहेत. FIH म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल दी हॉकी पुरुष हॉकी विश्वचषक 2023चा विजेता कोणता देश बनला आहे? तर FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2023चा विजेता हा जर्मनी देश बनला आहे. भारतामधील कोणत्या खेळाडूला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर हे नामांकन मिळाले आहे? तर भारतामधील नीरज चोप्रा याला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर हे नामांकन मिळालेले आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 हा नर्गिस मोहम्मदी यांना प्रदान करण्यात आला. 13व्या ICC ODI क्रिकेट विश्वचषक 2023मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट किताब कोणाला मिळाला? तर 13व्या ICC वन डे इंटरनॅशनल क्रिकेट विश्वचषक 2023मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब
विराट कोहलीला मिळाला. इस्रायल हमास युद्धामुळे त्या देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? तर इस्रायल हमास युद्धामुळे त्या देशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय हे राबवले होते. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे 20वे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे 20वे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे? तर भारत सरकारने 2025 या वर्षापर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. वीर गार्डियन 2023 हा हवाई दल युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? तर वीर गार्डियन 2023 हा हवाई दल युद्ध सराव भारत व जपान या दोन देशांदरम्यान पार पडला. जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ सेवा कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली आहे? तर जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ सेवा ही वाराणसी ते दिब्रुगड या दोन शहरादरम्यान सुरू झाली आहे. 2023 मधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू कोण ठरला आहे? तर 2023 मधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू हा सर्बियाचा नोवाक जोकोविच ठरला आहे. भारतामध्ये कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? तर भारतामध्ये सुरत या ठिकाणी जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 हा डॅनियल बरेन बोईम व अली अबू अवाद यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री हे दीपक केसरकर हे आहेत. देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोणत्या शहरात धावली? तर देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही कोलकाता या शहरात धावली. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी कोणाचं आत्मचरित्र आहे? तर 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे आत्मचरित्र मनोज मुकुंद नरवणे यांचं आहे. भारताचे 29वे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर भारताचे 29वे लष्कर प्रमुख हे जनरल मनोज पांडे हे आहेत. भारताचे 25वे नौदल प्रमुख कोण आहेत? तर भारताचे 25वे नौदल प्रमुख हे ॲडमिरल आर हरिकुमार हे आहेत. भारताचे 27वे वायुदल प्रमुख कोण आहेत? तर भारताचे 27वे वायुदल प्रमुख हे एअर चीफ मार्शल VR चौधरी हे आहेत. भारताचे दुसरे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर भारताचे दुसरे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे अनिल चव्हाण हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहिले CDS म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे बिपिन रावत हे होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 हा चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकिरेड्डी यांना मिळाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकिरेड्डी हे बॅडमिंटन खेळाडू आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं जुनं नाव आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात ही 1991-92 मध्ये झाली. तर पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणजेच नवीन नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला होता? भारताचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला. अर्जुन पुरस्कार 2023 किती जणांना देण्यात आले? तर 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार हे 26 जणांना देण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन पुरस्काराची स्थापना ही 1961 या वर्षी झाली. खालीलपैकी अर्जुन पुरस्कार
2023 हा कोणाला देण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी अर्जुन पुरस्कार 2023 हा ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच तिघांनाही अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे. रितू नेगी कबड्डी खेळाशी संबंधित आहे, मोहम्मद शमी क्रिकेटशी संबंधित आहे आणि अदिती स्वामी ही आर्चरी या खेळाशी संबंधित आहे. 2023च्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते? तर 2023च्या प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकली? विद्यार्थी मित्रांनो, विजय हजारे ट्रॉफी ही क्रिकेटशी संबंधित आहे आणि 2023ची विजय हजारे ट्रॉफी ही हरियाणा संघाने जिंकली आणि हरियाणा संघाने राजस्थान संघाला हरवून ही ट्रॉफी जिंकली. भारतात जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? तर भारतात जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र हे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे उभारण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणते राज्य साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे? तर खालीलपैकी महाराष्ट्र हे राज्य साखर उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष हे प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल हे आहेत. 2024च्या प्रजासत्ताक दिनी कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले आहे? तर 2024च्या प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले आहे. रमण सिंग यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर रमण सिंग यांची छत्तीसगड राज्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष हे राहुल नार्वेकर हे आहेत. नरेंद्र सिंग तोमर यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर नरेंद्र सिंग तोमर यांची मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. अर्जुन पुरस्कार प्राप्त आदिती स्वामी आणि ओजस देवतळे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर अर्जुन पुरस्कार प्राप्त आदिती स्वामी आणि ओजस देवतळे हे तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत. गृहमंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवली आहे? तर गृहमंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी CISF यांच्याकडे सोपवलेली आहे. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी समिट 2023 कुठे आयोजित करण्यात आले होते? विद्यार्थी मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी समिट 2023 हे जगातील पहिलं सेफ्टी समिट आहे. तर हे सेफ्टी समिट युनायटेड किंगडमच्या बकिंगहमशायर इथल्या बेलेस्ले पार्क येथे आयोजित करण्यात आलं होतं. जगातील कोणता देश सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जगातील भारत हा देश सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. सचिन तेंडुलकर यांचा कोणत्या क्रिकेट स्टेडियमवर पुतळा उभारण्यात आलेला आहे? तर सचिन तेंडुलकर यांचा मुंबईमधल्या वानखेडे स्टेडियमवर पुतळा उभारण्यात आलेला आहे. ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे? तर ओपेक या संघटनेतून अंगोला हा देश बाहेर पडलेला आहे. 2024चे खेलो इंडिया युथ गेम्स कोणत्या राज्यात होणार आहेत? तर 2024चे खेलो इंडिया युथ गेम्स हे तमिळनाडू या राज्यामध्ये 19 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान होणार आहेत. 19वे आशियाई खेळ कोठे आयोजित करण्यात आले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 19वे आशियाई खेळ हे चीनमधल्या हाँगझोऊ या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते.
पुरुष क्रिकेट आशिया कप 2023चा किताब कोणी जिंकला? तर विद्यार्थी मित्रांनो, 2023मध्ये झालेल्या पुरुष क्रिकेट आशिया कपचा विजेता संघ हा भारत आहे. भारतानं श्रीलंकेला हरवून 2023चा आशिया कप जिंकलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 2023च्या आशिया कपचं आयोजन हे पाकिस्तान व श्रीलंका या दोघांनी मिळून केलेलं होतं. जगातील सर्वात उंच नटराजांची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर जगातील सर्वात उंच नटराजांची प्रतिमा विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळामध्ये तांडव नृत्य करणारी शिवची प्रतिमा म्हणजेच नटराजांची प्रतिमा ही नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्थापन करण्यात आलेली आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले? तर 2023मध्ये लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल हे नारी को नमन वंदन अधिनियम या नावाने सादर करण्यात आले. 2023मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली कोणता देश G20चा 21वा स्थायी सदस्य देश बनला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या अध्यक्षतेखाली 2023मध्ये G20 संघटनेचं संमेलन पार पडलं. तर या संघटनेचा 21वा सदस्य देश कोण बनला आहे? तर 21वा सदस्य देश हा आफ्रिकन युनियन हा देश बनला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, G20 संघटना ही 19 देश प्लस एक युरोपियन युनियन अशी 20 देशांची संघटना होती. आता त्यामध्ये एक स्थायी सदस्य देश अजून ॲड झालेला आहे. तो कोणता आहे? आफ्रिकन युनियन. तर विद्यार्थी मित्रांनो, G20चं 2023मध्ये झालेलं संमेलन हे भारताच्या नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेलं होतं. कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 देण्यात आला? तर डॉक्टर रविकन्नन आर या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 देण्यात आला आहे. भारताचे आदित्य L1 हे सूर्यमिशन कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर भारताचे आदित्य L1 हे सूर्यमिशन 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. भारताचे RBIचे 25वे नवीन गव्हर्नर कोण आहेत? तर भारताचे RBIचे 25वे नवीन गव्हर्नर हे शक्तिकांत दास हे आहेत. 2023चा IPL स्पर्धा विजेता संघ कोणता आहे? तर 2023चा IPL स्पर्धा विजेता संघ हा चेन्नई सुपर किंग्स आहे. चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्सला हरवून 5व्यांदा IPL ट्रॉफी हासिल केली होती. तर हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच झाली होती आणि हे IPLचं 16वं संस्करण होतं. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच बघितलं आहे की राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नवीन नाव हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत. 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा जॉन फॉसे यांना मिळालेला आहे. 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे. नोबेल पुरस्कार हा किती क्षेत्रामध्ये दिला जातो? तर मित्रांनो, नोबेल पुरस्कार हा 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. कोणते कोणते? शांतता, साहित्य, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा 6 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे करंट पंतप्रधान असतात. म्हणजे सध्याचे आता पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे राजीव कुमार हे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष या
रुपाली चाकणकर या आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे डॉक्टर सुमन बेरी हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 रोजी झाली होती. जर्मन शांतता पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर जर्मन शांतता पुरस्कार 2023 हा ब्रिटिश अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांना मिळालेला आहे. 2022चा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2022चा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हा 2023मध्ये देण्यात आला. तर हा पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना देण्यात आला. गुगलचे CEO कोण आहेत? तर गुगलचे CEO हे सुंदर पिचाई आहेत. सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टचे चेअरमॅन आणि CEO आहेत. मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे CEO आहेत. आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष हे शेख फहद अल सबा हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आशियाई ऑलिम्पिक समितीची स्थापना ही 1982 मध्ये झाली. आशियाई ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय हे कुवेत देशातील कुवेत शहरामध्ये आहे. सध्याचे आशियाई ऑलिम्पिक समितीचे सदस्य देश हे 45 आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-3 हे यान कोणत्या रॉकेटमधून प्रक्षेपित केले होते? तर आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-3 यान LVM-3 म्हणजेच लॉन्च व्हेइकल मार्क 3 या रॉकेटमधून प्रक्षेपित केले होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. चंद्रयान-3 हे यान कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले? तर चंद्रयान-3 हे यान 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले. भारताच्या मोहिमेच्या चंद्रयान-3 यानाच्या लँडरचे नाव काय होते? तर भारताच्या मोहिमेच्या चंद्रयान-3 या यानाच्या लँडरचे नाव हे विक्रम होते. भारताच्या मोहिमेच्या चंद्रयान-3 यानाच्या रोवरचे नाव काय होते? तर भारताच्या मोहिमेच्या चंद्रयान-3 या यानाच्या रोवरचे नाव हे प्रज्ञान होते. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक हवामान संघटनेची पहिली महिला महासचिव कोण बनली आहे? तर जागतिक हवामान संघटनेची पहिली महिला महासचिव ही अर्जेंटिना या देशाची सेलेस्टो सौलो ही बनलेली आहे. आणि जागतिक हवामान संघटनेचे अध्यक्ष हे संयुक्त अरब अमिरात या देशाचे डॉक्टर अब्दुल्ला अल मंडोस हे आहेत. आणि WMOचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन हे पुस्तक शशी शेखर वेंपती यांनी लिहिलेलं आहे. आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पुरुष दुहेरी जोडी कोणती आहे? तर आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली पुरुष दुहेरी जोडी ही चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकीरेड्डी ही आहे. किरण नादर या भारतीयांना शेव्हलियर डेला लेजंड डी ऑनर 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे? किरण नादर या भारतीयांना शेव्हलियर डेला लेजियन डी ऑनर 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर हा फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. G7 शिखर परिषद कुठे झाली? तर 2023 मध्ये 49वी G7 शिखर परिषद ही जपान या देशामध्ये झाली. विद्यार्थी मित्रांनो, G7 संघटनेचं मुख्यालय हे डेन्मार्कमधील कोपेनहेगन इथे आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारताचा 161वा क्रमांक आहे.
सुडानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने कोणते अभियान राबविले होते? तर सुडानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन कावेरी हे अभियान राबवले होते. ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणी जिंकला? तर ICC महिला T20 विश्वचषक 2023 दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि हा विश्वचषक ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकला आणि उपविजेता हा साऊथ आफ्रिका हा देश आहे. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर 2023मध्ये प्रदान करण्यात आलेला 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांना जोडण्यात येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरांना जोडण्यात येणार आहे. भारताचे सध्याचे 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर भारताचे सध्याचे 50वे सरन्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड हे आहेत. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंग हे आहेत. यांचा कार्यकाळ 2021-22 पासून ते 2025-26 पर्यंतचा असा त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोण करण्यात आलेली आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगाडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 मध्ये जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 मध्ये जगातील सर्वात आनंदी देश हा फिनलँड आहे. भारतातील व जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर भारतातील व जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हा 1507 मीटर लांबीचा आहे. तो कोणता आहे? कर्नाटक राज्यातील हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजेच श्री सिद्धरुद्र स्वामीजी रेल्वे प्लॅटफॉर्म हा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याआधी भारतातील व जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हा गोरखपूर रेल्वे प्लॅटफॉर्म होता. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2023 मध्ये भारत दहशतवादाने प्रभावित देशांच्या यादीत कितव्या स्थानी आहे? तर ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2023 मध्ये भारत दहशतवादाने प्रभावित देशांच्या यादीत 13व्या स्थानी आहे. भारतातील कोणता जिल्हा हा पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर भारतातील केरळ राज्यातील कोल्लम हा जिल्हा भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. मित्रांनो, संविधान साक्षर जिल्हा म्हणजे काय? तर त्या जिल्ह्यातील 7 लाख कुटुंबातील प्रत्येक सदस्याला संविधानातील प्रस्तावना, त्याविषयी माहिती, संविधानातील कलमे, त्या कलमांविषयी माहिती असणारा जिल्हा म्हणजेच संविधान साक्षर जिल्हा. राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी 2023च्या विजेत्या संघाचे नाव काय आहे? तर राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी 2023च्या विजेत्या संघाचे नाव कर्नाटक आहे. कर्नाटक संघाने मेघालय या संघाला हरवून ही ट्रॉफी जिंकलेली आहे. 2023 मध्ये भारतरत्न पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 2023 मध्ये भारतरत्न पुरस्काराने एकही जणांना सन्मानित करण्यात आलेले नाही आहे. कारण 2019 पर्यंतच भारतरत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे. 2019 नंतर एकही जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर कराल. आणि अशाच प्रकारे तुमच्यासाठी आम्ही नवीन करंट अफेअर्सचे क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला बघूया शेवटचा प्रश्न. मॅकमोहन सीमारेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर मॅकमोहन सीमारेषा भारत व चीन या 2 देशादरम्यान आहे. धन्यवाद.